Hi student, today we discuss about the next point in this third chapter, that is 3.11 sex determination. So we know the how the determine the sex, म्हणजे आपण सांगतोय की फिमेलमध्ये XX क्रोमोझोम असतात आणि मेलमध्ये XY क्रोमोझोम असतात. हे आपल्याला माहिती नाही आहे कशावरून आहे, जे बुकमध्ये दिले सायंटिस्टने सांगितले तसं आपण काय करतो, फॉलो करतो. म्हणजे मेलमध्ये मेलमध्ये XY क्रोमोझोम असतात, फिमेलमध्ये XY असतात, परंतु हे डिटरमाइन कशावरून केलं जातं हे आपल्याला आजच्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. तर एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे, द मेकॅनिझम बाय विच सेक्सुअल फेनोटाईप इज एस्टॅब्लिश इज टर्म ॲज सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय, तर पहा, द मेकॅनिझम बाय विच सेक्सुअल फेनोटाईप म्हणजे असं हे मेकॅनिझम आहे. आपण इथं काय करतोय, सेक्सुअल फेनोटाईप म्हणजे काय करतोय आपण, फेनोटाईप एक्सटर्नल कॅरेक्टर, बॉडीचे कॅरेक्टर इथं एक्सप्लेन करतोय. कोणते, द मेकॅनिझम बाय विच सेक्सुअल फेनोटाईप इज एस्टॅब्लिश, म्हणजे सेक्सुअल फेनोटाईप म्हणजे एक्झॅक्ट मेल आहे की फिमेल आहे हे आपण सांगतोय. एस्टॅब्लिश इज टर्म ॲज, त्यालाच काय म्हटलं जातं, सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे फेनोटायपिकली आपण सांगतोय हे मेल आहे की हे फिमेल आहे, अशा प्रोसेसला, या मेकॅनिझमला काय म्हटलं जातं, सेक्स डिटर्मिनेशन. तर पहा, इन सम स्पेसिस, आता दोन टाईपच्या स्पेसिस याच्यामध्ये पाहायला भेटतात. काही स्पेसिस ह्या बायसेक्सुअल असतात, तर काही स्पेसिस युनिसेक्सुअल असतात. फर्स्ट आपण पाहू व्हॉट इज मीन बाय बायसेक्सुअल. तर पहा, इन सम स्पेसिस बायसेक्सुअल और हर्मेफ्रोडाइट और मोनोसियस, हे तिन्ही एकच मिनिंग आहे, तिन्ही पण बायसेक्सुअल, हर्मेफ्रोडाइट अँड मोनोसियस. सो व्हॉट इज मीन बाय बायसेक्सुअल, तर बायसेक्सुअल मीन्स व्हॉट, टू सेक्सेस आर प्रेझेंट इन सेम ऑर्गॅनिझम, म्हणजे एकाच ऑर्गॅनिझमवरती मेल आणि फिमेल दोन्ही सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतात. अशा पर्सनला, अशा जे काही असतील असे ॲनिमल्स असतील, म्हणजे सेक्स डिटरमाइन कशावरून करतो, हे बायसेक्सुअल आहेत, कारण या सेम ऑर्गॅनिझम, एकाच ऑर्गॅनिझमवरती काय आहे, मेल आणि फिमेल ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. सो इट कॉल्ड ॲज बायसेक्सुअल, इट कॉल्ड हर्मॅफ्रोडाइट और इट कॉल्ड मोनोसियस. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे, अँड अदर हँड सम स्पेसिस आपल्याला कशा दिसत आहेत, डायोसियस और युनिसेक्सुअल. युनि मीन्स सिंगल आणि सेक्सुअल मीन्स सेक्स ऑर्गन. तर पहा, असे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या बॉडीवरती फक्त एकच सिंगल सेक्सुअल ऑर्गन प्रेझेंट असतो, सेक्स ऑर्गन, मेल और फिमेल एकच सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतो. अशा ऑर्गॅनिझमला काय म्हटलं जातं, तर डायोसियस और युनिसेक्सुअल. तर आपली इथं कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. सम स्पेसिस आर बायसेक्सुअल अँड सम आर युनिसेक्सुअल. इट कॉल्ड बायसेक्सुअल कॉल्ड हर्मॅफ्रोडाइट और मोनोसियस, देन युनिसेक्सुअल इट कॉल्ड डायोसियस. त्याच्यानंतर जे ह्युमन्स आहेत, हे ह्युमन्स कसे असतात, तर डायोसियस मीन्स सेक्स ऑर्गन आर सेपरेट, मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन सेपरेट बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. सो ह्युमन्स आर कॉल्ड डायोसियस. त्याच्यानंतर एका जर्मन बायोलॉजिस्टने या सेक्स डिटर्मिनेशनचा 1891 साली याचा स्टडी केलेला आहे. तर पहा, जर्मन बायोलॉजिस्ट हेंकिंग इन 1891 व्हाईल स्टडिंग फॉर स्पर्मॅटोजेनेसिस ऑफ द स्क्वॅश बग, इट कॉल्ड ॲनेसा सिस्टीस. म्हणजे जर्मन बायोलॉजिस्ट, हा यांचं नाव आहे पहा, हेंकिंग इन 1891. यांनी 1891 साली काय केलं, स्टडिंग टू स्पर्मॅटोजेनेसिस, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म, ही प्रोसेस त्यांनी काय केली, 1891 साली अभ्यासली. इन दी स्क्वॅश बग, म्हणजे या इन्सेक्टवरती त्यांनी काय केलेली, बग या इन्सेक्टवरती त्यांनी स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस अभ्यासली. आणि तेव्हा त्यांना काय समजलं, इट नोटेड, त्यांनी हे नोट केलं. तर काय हे नोट केलं आहे, म्हणजे एक सेल आहे पहा, एक सेल आहे, सेलमध्ये काय प्रेझेंट असतात, मी सगळ्यात सुरुवातीला चॅप्टर स्टार्ट झाला तेव्हा सांगितलं होतं, सेलमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असतात. म्हणजेच सेलमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट आहेत, परंतु हे क्रोमोझोम काय करतात, एक्सप्रेस होतात, त्यांचे जीन्स एक्सप्रेस होतात. ते सारखे एक्सप्रेस होतात की पेअरमध्ये सारखे एक्सप्रेस होतात की एक्सप्रेसच होत नाही, हे आपल्याला माहीत नव्हतं किंवा काही सायंटिस्टला माहीत नव्हतं. आणि काहींनी याच्यामध्ये काय केली, सुधारणा करून आपल्याला सांगितले. तर पहा, एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जर्मन बायोलॉजिस्ट हेंकिंग इन 1891 इन स्टडिंग स्पर्मॅटोजेनेसिस इन स्क्वॅश बग. तर यांना काय ते नोट डाऊन यांनी केलं आहे, दॅट 50% स्पर्म रिसीव्ह दी अनपेअर्ड क्रोमोझोम व्हाईल अदर 50% स्पर्म डू नॉट रिसीव्ह. म्हणजे जर पहा, इथं 3 सर्कल मी दाखवलेले आहेत. फर्स्ट सर्कल इथं आहे ते सेलची बॉडी असते, काय असते, एक सेल बॉडी आहे. सेल बॉडीमध्ये काय असतात, क्रोमोझोम प्रेझेंट आहेत, काय आहेत, क्रोमोझोम प्रेझेंट आहेत. तर एक्झॅक्ट या सेल बॉडीमध्येच क्रोमोझोम प्रेझेंट आहेत. तर 50% स्पर्म काय करत आहे, इट रिसीव्ह अनपेअर्ड क्रोमोझोम, म्हणजे इथं 2 पेअर क्रोमोझोम दाखवलेत. तर 50%
म्हणजेच एक्झॅक्टली हा फर्स्ट जो सर्कल त्याच्यामध्ये डॉट दिला आहे तो 50% क्रोमोझोम ते स्पर्म काय करतो आहे, रिसीव्ह करतो आहे. म्हणजेच इथं काय सांगितलं आहे पहा, 50% स्पर्म रिसीव्ह दी अनपेअर्ड क्रोमोझोम वाईल अदर 50% स्पर्म डू नॉट रिसीव्ह इट. म्हणजे सेकंड जो सर्कल इथं दाखवला आहे, मी जिथं रिमार्क केलेलं आहे पहा, रॉंग रिमार्क केलेला आहे, तो रिसीव्हच करत नाही. 50% स्पर्म डू नॉट रिसीव्ह. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, त्या सायंटिस्टना हेंकिंग यांना असं तिथं आढळलं आहे, यांनी नोट डाऊन केलं आहे, एखादी स्पेसिफिक अशी बॉडी म्हणजे त्याच्यामध्ये जे स्पर्म आहेत 50% स्पर्मच तो काय करतो आहे, अनपेअर्ड क्रोमोझोम त्या सेल बॉडीमधून रिसीव्ह करतो आहे आणि 50% हा रिसीव्ह करतच नाही. म्हणजे तिथं रॉंग रिमार्क दाखवले आणि 50%च त्यांनी रिसीव्ह केलेले आहेत. म्हणजे एक्झॅक्ट इथं काय सांगितलं आहे, नेम टू दिस म्हणजेच ज्यांनी ते रिसीव्ह नाही केलं, ते रिसीव्ह केलेले नाही ज्या क्रोमोझोमनी, अनपेअर्ड क्रोमोझोमनी, म्हणजे एकाच क्रोमोझोमनी तिथं 50% स्पर्म रिसीव्ह केलेत परंतु एक करत नाही. त्या जो करत नाही त्यांनी त्याला एक्स क्रोमोझोम हे नाव दिले. जिथं रॉंग रिमार्क केलेलं आहे मी, तिथं त्यांनी एक्स क्रोमोझोम हे नाव दिलं. ज्यांनी स्पर्म रिसीव्हच केले नाही अशा क्रोमोझोमच्या पेअरिंगला आणि पेअर्ड क्रोमोझोमला त्यांनी एक्स क्रोमोझोम नाव दिले. तर पहा, नेम टू दिस स्ट्रक्चर ॲज दी एक्स बॉडी. म्हणजे त्यांनी एक्स क्रोमोझोम म्हणून नाव दिलं, बट ती कुड नॉट एक्सप्लेन इट रोल इन सेक्स डिटर्मिनेशन. परंतु त्यांनी एक्सप्लेन केलं नाही त्यांचा सेक्स डिटर्मिनेशनसाठी काय रोल असतो. बट ही कुड नॉट एक्सप्लेन इट्स रोल इन सेक्स डिटर्मिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे that the X body of Henking was in fact a chromosome and gave the name of X chromosome. म्हणून त्या हेकिंग या सायंटिस्टने काय केलं, जे क्रोमोझोम रिसीव्ह करत नाहीत, स्पर्म रिसीव्ह करत नाहीत, 50% क्रोमोझोम हे काय करत नाहीत, डायरेक्टली 50% स्पर्म रिसीव्ह करतायत, परंतु दी अनपेअर्ड क्रोमोझोम वाईल दी अदर स्पर्म डू नॉट रिसीव्ह 50% स्पर्म. तर त्यांना एक्स बॉडी असं नाव दिलं. हेंकिंग वॉज इनफॅक्ट द क्रोमोझोम अँड गेव द नेम एक्स क्रोमोझोम. आणि त्या एक्स बॉडीलाच त्यांनी नाव काय दिलं, तर एक्स क्रोमोझोम. ज्यांनी 50% स्पर्म रिसीव्ह केले नाहीत त्यांनी एक्स क्रोमोझोम नाव दिले. दुसऱ्याला तर 50% त्यांनी रिसीव्ह केलेले आहेत परंतु दुसऱ्याने केले नाही म्हणून त्याला एक्स बॉडी नाव दिलं. आणि एक्स बॉडी नाव दिल्याच्या नंतरच ह्या हेंकिंग या सायंटिस्टने काय केलं आहे, पूर्णपणे त्या एक्स बॉडीला एक्स क्रोमोझोम म्हणून नाव दिलं. तर पहा, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग. आता आपल्याला माहिती आहे ह्युमनमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असतात. फर्स्ट 22 पेअर्स हे कोणते असतात, ॲटोसोम्स, अँड वन नेक्स्ट क्रोमोझोम पेअर इज द सेक्स क्रोमोझोम. म्हणजे दस जीन्स आर द फिमेल आर 44 ॲटोसोम्स प्लस one pair is the sex chromosome, that is XS. In male 44 atosomes and one pair of chromosome, that is XY. म्हणजे 46 दोन्ही मेल आणि फिमेलमध्ये एक्झॅक्टली प्रेझेंट असतात. तर आपण ते सेक्स डिटरमाइन कसं करू शकतो ह्युमन बिंगमध्ये हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर पहा, एक्झॅक्ट सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग आपण पाहणार आहोत ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. कधी पाहायचं, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन आफ्टर दी फर्टिलायझेशन दे प्रोड्यूस गॅमेट्स. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर, गॅमेट फॉर्मेशन झाल्याच्या नंतर त्यांची डेव्हलपमेंट होते, एम्ब्रिओ फॉर्म होतो आणि नंतर जे ऑफस्प्रिंग तयार होतो आहे. तसंच ह्युमन बिंगचा आपण सेक्स कसा डिटरमाइन करू शकतो, एक्झॅक्ट ती मेल आहे की फिमेल आहे आपल्याला इथं सांगायचं आहे. पहा, एक्झॅक्टली इथं काय सांगितलं, इन टेस्टीज म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज द टेस्टीज अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज द ओव्हरी. हे व्यवस्थित आपण लक्षात ठेवायचं आहे. टेस्टीजमध्ये काय असतात तर स्पर्म्स असतात आणि ओव्हरीजमध्ये काय असतात, ओव्हा असतात. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कुठंही आपल्याला विचारू शकतात. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज कॉल्ड ॲज टेस्टीज अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज कॉल्ड ॲज ओव्हरीज. सो फर्स्ट ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन सेक्स डिटरमाइन आपण करणार आहोत मेलचा. इन टेस्टिस स्पर्मॅटोजेनेसिस मीन्स प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म ऑकर टू प्रोड्यूस 2 टाईप्स ऑफ हॅप्लॉइड स्पर्म. म्हणजे जेव्हा मेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस होत असते, ऑकर्स टू प्रोड्यूस 2 टाईप्स ऑफ हॅप्लॉइड स्पर्म. म्हणजे हे 2 टाईपचे हॅप्लॉइड स्पर्म, हॅप्लॉइड म्हणजे सिंगल स्पर्म काय करतात, फॉर्म करतात. म्हणजे 50% स्पर्म कंटेंट 22 ॲटोसोम्स अँड 1 एक्स क्रोमोझोम. म्हणजे जर मेलचा आपण विचार केला तर मेलमध्ये आपण मागच्या याच्यामध्ये काय पाहिलं, मेलमध्ये 44 ॲटोसोम्स असतात प्लस XY. ही पेअर कशाची असते, सेक्स क्रोमोझोमची असते. म्हणजे टोटल झाले 46. परंतु इथं काय सांगितलं आहे, टेस्टीज स्पर्मॅटोजेनेसिस ऑकर, टेस्टीजमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस
होते. म्हणजे जेव्हा फॉर्मेशन ऑफ स्पर्म होते टू प्रोड्यूस टू टाईप्स ऑफ हॅप्लॉइड स्पर्म. हॅप्लॉइड स्पर्म दोन टाईपचे फॉर्म करतात. तर फर्स्ट हॅप्लॉइड स्पर्म आहे 50% स्पर्म. जे 50% स्पर्म आहेत त्याच्यामध्ये काय असतात, 22 ॲटोसोम्स असतात. 22 पेअरचे क्रोमोझोम एकूण ते ॲटोसोम्स आहेत आणि 1 असतो तो सेक्स क्रोमोझोम. ही झाली फर्स्ट हॅप्लॉइड स्पर्म. त्याच्याचबरोबर नेक्स्ट हॅप्लॉइड स्पर्मचा टाईप आहे तो 50% स्पर्म कंटेन 22 ॲटोसोम्स. म्हणजे टोटल किती झाले, 44. किती झाले, 44. अँड 1 इज द वाय क्रोमोझोम. म्हणजे एक एक्स क्रोमोझोम आणि एक वाय क्रोमोझोम असे दोन हॅप्लॉइड स्पर्म आणि 22 ॲटोसोम दोन्हीमध्ये. म्हणजेच हे मेलमध्ये सांगितलं आहे. इन टेस्टिस स्पर्मॅटोजेनेसिस ऑकर्स टू प्रोड्यूस टू टाईप्स ऑफ हॅप्लॉइड स्पर्म. 50% कंटेन 22 ॲटोसोम अँड एक्स क्रोमोझोम. देन 50% कंटेन 22 ॲटोसोम्स अँड वाय क्रोमोझोम. तर हे झाले XY. काय झाले, XY अँड 22 ॲटोसोम. टोटल किती झाले, 46. म्हणजे हॅप्लॉइड जेव्हा केलं, सिंगल केले तेव्हा 23 म्हणजे एक एक्स क्रोमोझोम आपण ॲड करायचा, एक्स आणि वाय. तर त्याच्यानंतर आता फिमेलमध्ये आपण सेक्स कसा डिटरमाइन करू शकतो तर पहा. इन ओव्हरीज oogenesis ऑकर. आता ओव्हरी इट इज अन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. इन ओव्हरीज oogenesis ऑकर. oogenesis मीन्स प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ओव्हा टू प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ एग. इथं एकच टाईपचे एक फॉर्म करतात. जसं की मेल दोन टाईपचे एक फॉर्म करतात, एक्स आणि वाय. फिमेलमध्ये फक्त एक्स टाईपचंच एक काय होतं, फॉर्म होतं. तर पहा, इन ओव्हरीज oogenesis ऑकर्स टू प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ एग दॅट इज पेअर एक्सेस. कोणती, एक्सेस. म्हणजे याच्यामध्ये एकच टाईप आपल्याला पाहायला भेटतो त्या डायरेक्टली एगचा. तो आहे 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोझोम. काय, 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोझोम. म्हणजे 44 ॲटोसोम्स होतात, पेअरिंगने क्रोमोझोम प्रेझेंट असतात 44. आणि एक एक्स क्रोमोझोम आहे. यांच्यामध्ये हेटेरोझायगस नाही आहेत, हे दोन्ही होमोझायगस आहे. म्हणून इथे एकदाच आपल्याला सांगितलं आहे 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोझोम यांची पेअरिंग असते. टोटल 46 होतात. तर पहा, ह्युमनमध्ये मेल हे कसे असतात, हेटेरोगॅमॅटिक असतात आणि फिमेल हे कसे असतात, होमोगॅमॅटिक. हेटेरो मीन्स डिफरंट, गॅमॅटिक मीन्स गॅमेट्स. तर मेलमध्ये आपल्याला XY हे दोन्ही सेम दिसतात का, नाही, XY हे दोन्ही डिफरंट आहे. सो इट कॉल्ड मेल इज हेटेरोगॅमॅटिक. मेलला काय म्हटलं जातं, हेटेरोगॅमॅटिक. देन फिमेल इज होमोगॅमॅटिक. कारण फिमेलमध्ये दोनही जे क्रोमोझोम आहे ते कोणते गॅमेट्स आहेत, ते XX आहे. सो फिमेल इज होमोगॅमॅटिक. म्हणून काय म्हटलं जातं, ह्युमन मेल इज हेटेरोगॅमॅटिक अँड फिमेल इज होमोगॅमॅटिक. म्हणजे दोन्हीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इन स्पर्म कंटेनिंग एक्स क्रोमोझोम. स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम असतात. मेलचा विचार करायचा आहे. इट फर्टिलायझेस एग ऑफ ओव्हम. एग और ओव्हम यांना फर्टिलाइज करतं. देन दी डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म. त्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतो. दॅट ग्रोज इन फिमेल चाइल्ड. आणि फिमेल चाइल्ड फॉर्म होते. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, मेलच्या स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम जर फर्टिलाइज करत असेल एगला, एग म्हणजेच ओव्हम, इट इज अन फिमेल पार्ट. फिमेलमध्ये दोन्ही एक्स क्रोमोझोम असतात. जेव्हा स्पर्ममधून एक्स क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम मेलचा हा फिमेलच्या एक्स क्रोमोझोमला जेव्हा फर्टिलाइज होतो तेव्हा डिप्लॉइड झायगोट तयार होतं. आफ्टर दी फर्टिलायझेशन दॅट इज फिमेल चाइल्ड. कोणतं होतं, तर फिमेल चाइल्ड. म्हणजे खाली आपल्याला सांगितलं आहे, हेन्स दी फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन. म्हणून इथं सांगितलं आहे, फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट दी मदर. म्हणजे इथं मदर रिस्पॉन्सिबल नसते. कारण स्पर्ममधून जर एक्स क्रोमोझोम फर्टिलायझेशनसाठी एककडे आला, एककडे ऑलरेडी दोन्ही एक्स क्रोमोझोम आहेत, परंतु स्पर्मच्या माध्यमातून जर एक्स क्रोमोझोम आला, नॉट वाय, फक्त जर एक्स क्रोमोझोम आला, एकच क्रोमोझोम येत असतो. म्हणजे जर एक्स क्रोमोझोम आला तर तिथं काय होऊ शकते, फिमेल होऊ शकते. म्हणून इथं सांगितले, हेन्स दी फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट द मदर. इथं मदर रिस्पॉन्सिबल नसते मुलगी होण्यासाठी, परंतु ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज, काही लोकांना नॉलेज कमी असतं. ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज वुमेन आर ऑफ्टन ब्लेम फॉर गिविंग बर्थ टू फिमेल चाइल्ड. आणि फिमेललाच ब्लेम केलं जातं, फिमेललाच बोललं जातं की तुमच्यामुळेच काय होऊ शकतं, मुलगी होऊ शकते. म्हणून वुमेन आर ऑफन ब्लेम फॉर गिविंग बर्थ टू फिमेल चाइल्ड. फिमेलच रिस्पॉन्सिबल आहे की फिमेल चाइल्ड होण्यासाठी, परंतु हे टोटली चुकीचं आहे. हेन्स दी फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स बिकॉज द स्पर्म कम्स टू द X chromosome, then it fertilized to the egg X chromosome, it form diploid zygote that is grows female child. म्हणून
फादरच रिस्पॉन्सिबल असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहिजे सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. आता ह्युमनमध्ये पाहिले आपण पूर्ण टोटल पॉईंट पाहतो तो सेक्स डिटर्मिनेशनचा. आता आपल्याला पाहिजे सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. आता बर्ड्समध्ये सेक्स डिटर्मिनेशन कोणत्या टाईपचं होतं पहा. इन बर्ड दी क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज ZW अँड ZZ टाईप. म्हणजे जसं मेल आणि फिमेलमध्ये होतं, मेलमध्ये 2 सेम होते एक सेक्स, फिमेलमध्ये 2 सेम होते एक सेक्स आणि मेलमध्ये होते ते XY. सेम बर्ड्समध्ये पण तसंच आहे, परंतु त्यांचे जे क्रोमोझोमचा जो नंबर आहे एक्झॅक्ट त्यांना जे डिनोशन दिलं आहे ते इथं वेगळं आहे, ZW अँड ZZ टाईप. तर फिमेल्स आर हेटेरोग्रॅमॅटिक. इथं फिमेल कशा आहेत अपोजिट टू दी डायरेक्टली ह्युमन. म्हणजे ह्युमनमध्ये फिमेल कशा होत्या तर सेम क्रोमोझोम होते XS, परंतु इथं कशा आहेत त्या हेटेरोगॅमेट. इथं डिफरंट गॅमेट आहे, दॅट इज ZW. 2 डिफरंट गॅमेट प्रेझेंट आहे. त्याच्या आधी आपल्याला इथं एक पॉईंट सांगायचा राहिला आहे पहा. हा जो सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग यांच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे प्रेग्नेंट पी जनरेशन याच्यामध्ये दाखवलं आहे आपल्याला. म्हणजे फर्स्ट जनरेशन मेल आणि फिमेल यांचं जेव्हा फर्टिलायझेशन होणार तेव्हा जे गॅमेट फॉर्म होत आहेत त्यांच्यामध्ये मिओसिस ही प्रोसेस होती. कोणती मिओसिस होते XY आणि XS यांच्यामध्ये जेव्हा मिओसिस होते म्हणजे एक्झॅक्ट इथं फर्टिलायझेशन होतं आहे. तर फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर तिथं गॅमेट आपल्याला भेटलेत फर्स्ट जनरेशनमध्ये XY आणि XS म्हणजे मेल आणि फिमेलचे वेगवेगळे 2 गॅमेट भेटले आणि त्यांचा पनेट स्क्वेअरमध्ये इथं आपल्याला क्रॉस दाखवलेला आहे. तर पनेट स्क्वेअरमध्ये हा क्रॉस दाखवल्याच्या नंतर फर्स्ट आपल्याला स्पर्मचं कोणाशी क्रॉस केलेला आहे XY आणि XS, स्पर्म आणि एग यांचा क्रॉस झाला. जेव्हा क्रॉस केला फर्स्ट पनेट स्क्वेअर फर्स्ट बॉक्समध्ये आलं XX फिमेल, देन सेकंड बॉक्समध्ये आलं क्रॉस केल्याच्यानंतर XY मेल, देन XX फिमेल, देन मेल. म्हणजे इथं 1:1 रेशिओ कन्क्लुजन झालं आहे. कारण इथं आपल्याला पाहायला भेटलेत फिमेल किती आहेत 2 आणि मेल आहेत 2 आणि यांचं हाफ जर आपण केलं, हाफ पेअरिंग केली तर किती होतं आहे कन्क्लुजन 1:1 सेक्स रेशिओ इज प्रोड्यूस. हे आपल्याला या ह्युमन बिईंगच्या सेक्स डिटर्मिनेशनमध्ये सांगायचं आहे. सो नाऊ सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. इन दी बर्ड्स द क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज ZW टाईप अँड ZZ टाईप. हे 2 टाईप आपल्याला दाखवलेत. फिमेल्स हे हेटेरोगॅमेटिक असतात बिकॉज 2 डिफरंट गॅमेट आर प्रेझेंट दॅट इज ZW. देन इट प्रोड्युसेड 50% एग्स कॅरी Z क्रोमोझोम. म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा 50% जे एग्स आहेत हे एग्स काय करतात Z क्रोमोझोम कॅरी करतात ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होत असतं तेव्हा त्या एग्सकडून ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन 50% Z क्रोमोझोमच काय होतो प्रोड्यूस होतो. त्याच्यानंतर अँड 50% एग कॅरी W क्रोमोझोम. 50% क्रोमोझोमकडून एक Z क्रोमोझोम जातो आणि 50% क्रोमोझोमकडून W क्रोमोझोम जातो. म्हणजेच मेल्स आर होमोगॅमेटिक. मेल्स कसे आहेत ऑलरेडी होमोगॅमेटिक. त्यांच्यामध्ये दोन्ही जे क्रोमोझोमचे जे गॅमेट्स आहेत ते कसे आहेत सेम आहेत ZZ दॅट इज होमोगॅमेटिक अँड इट प्रोड्यूस ओनली 1 टाईप ऑफ स्पर्म दॅट इज Z. फक्त एकच टाईपची ते स्पर्म प्रोड्यूस करतात, एक Z. कोणता Z. परंतु फिमेलचा जर विचार केला तर फिमेलमधून 50% Z येतात आणि 50% W येतात आणि याच्यामधून मेलमधून फक्त ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन एकच टाईप ऑफ स्पर्म प्रोड्यूस होतो आहे तो Z. इच स्पर्म कॅरी Z क्रोमोझोम. म्हणजे मेलमध्ये प्रत्येक स्पर्म Z क्रोमोझोमच कॅरी करणार. काय करणार मेलमध्ये प्रत्येक क्रोमोझोम Z क्रोमोझोमच कॅरी करणार. द सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिपेंड्स ऑन द काइंड्स ऑफ द एग ओव्हा फर्टिलाइज बाय दी ओव्हून. मग बर्ड्समध्ये कोणावरती डिपेंड असतं सेक्स इंडिव्हिज्युअल डिपेंड्स ऑन दी फिमेल. कोणावरती फिमेल. कारण फिमेलमधूनच 2 डिफरंट टाईपचे गॅमेट हे फर्टिलायझेशनच्या टायमिंगला प्रोड्यूस होतात. 50% Z आणि 50% W. आणि मेलमधून जो येतो आहे तो एकच टाईपचा स्पर्म आहे Z. परंतु इथं कोणावर डिपेंड आहे बर्ड्समध्ये डिपेंड आहे ते फिमेलवरती. कारण फिमेलमधून डिफरंट टाईपचे गॅमेट्स काय होतात 50% फॉर्म होत असतात. म्हणून इथं सांगितलं आहे दॅट द सेक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ द एग और ओव्हा फर्टिलाइज बाय द स्पर्म. इथं सांगितलं आहे पहा, इथं क्रॉस करून दाखवलेलं आहे आपल्याला ZN मेल आणि फिमेल. म्हणजे मेल अँड फिमेल हे कसे आहेत डिप्लॉइड. 80% हे डिप्लॉइड असतात. म्हणजे यांचा जेव्हा त्यांनी क्रॉस केला त्यांचे गॅमेट्स पाडले. गॅमेट्स नंतर फर्स्ट आपल्याला गॅमेट्समध्ये काय समजले दोन्हींचे सेपरेट गॅमेट हे डिप्लॉइड आहेत. डिप्लॉइड म्हणजे दोन्हींचे गॅमेट पडले N+Z. म्हणजे
डबल एन डिप्लॉइड होतात. डिप्लॉइड झेड इथं खाली आपल्याला दाखवलं आहे. दोन्ही गॅमेट्स इकडं सेकंड फिमेलचे गॅमेट दाखवलेत N+Z आणि N+W, कारण हे डिफरंट आहेत. आणि मग यांचे गॅमेटचं काय होतं आहे, नंतर खाली F1मध्ये काय होतं आहे, क्रॉस होतो आहे. क्रॉस झाल्याच्या नंतर पहा, क्रॉस झाला की काय होतं आहे, जे मेल आहेत हे मेल बर्ड फॉर्म करतात. म्हणजे मेल बर्ड म्हणजे डायरेक्टली तिथं डिप्लॉइड मेलचीच कॅरेक्टर पाहायला भेटतात. डिप्लॉइड होमोझायगस दोन्ही होमोजेनेटिक आहेत. कसे आहेत, मेल बर्ड. त्याच्यानंतर इकडं पाहायचं आहे पहा, जेव्हा N+Z मेलचा आणि फिमेलचा N+Z यांचा क्रॉस होतो तेव्हा फर्स्ट F1 आपल्याला काय भेटलं, मेल बर्ड, त्याचीच डिप्लॉइड ZZ. त्याच्यानंतर जेव्हा मेलचा N+Z आणि फिमेलचा N+W यांचा क्रॉस होतो तेव्हा फिमेल बर्ड फॉर्म होते. म्हणजे इथं एक्झॅक्ट जो रेशिओ आला आहे कन्क्लुजनमध्ये F1 1:1 हे आपल्याला समजलेलं असेल. म्हणजे मेल आणि फिमेलचं जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा 1:1 म्हणजे मेल बर्ड फॉर्म होतात आणि फिमेल बर्ड पण फॉर्म होतात. 1:1 रेशिओ आपल्याला इथं समजलेला आहे. त्याच्यानंतर आता सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज पाहायचं आहे. आपण सेक्स डिटर्मिनेशन फर्स्ट ह्युमनमध्ये पाहिलं, त्याच्यानंतर बर्डमध्ये पाहिलं, आता त्याच्यानंतर आपल्याला हनीबीजमध्ये पाहायचं आहे. तर एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे पहा, क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज हॅप्लोडिप्लॉइड टाईप. म्हणजे यांच्यामध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन होतं आहे ते सेक्स डिटर्मिनेशन हॅप्लोडिप्लॉइड टाईपचं असतं. म्हणजे जेव्हा त्यांचं क्रॉस होतं तेव्हा हॅप्लॉइड पण फॉर्म होतात आणि डिप्लॉइड पण फॉर्म होतात. म्हणून यांच्या मेकॅनिझमला काय म्हटलं जातं, सेक्स डिटर्मिनेशनच्या हॅप्लोडिप्लॉइड टाईप. हॅप्लॉइड पण गॅमेट फॉर्म होतात, म्हणजे जे ऑफस्प्रिंग तयार होतो F1मध्ये तो हॅप्लॉइड पण फॉर्म होतो आहे आणि डिप्लॉइड पण फॉर्म होतो आहे. सो दिस मेकॅनिझम ऑफ हनी बीज इज कॉल्ड ॲज हॅप्लोडिप्लॉइड टाईप. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं आहे, ज्या फिमेल्स असतात त्या फिमेल्स आर डिप्लॉइड. दॅट इज डिप्लॉइड म्हणजे यांच्यामध्ये 2N म्हणजे डिप्लॉइड 32 क्रोमोझोम पाहायला भेटतात. म्हणजे जर हॅप्लॉइडचं आपण पाहायला भेटलं तर 16 असतात. तर म्हणजेच फिमेलमध्ये डिप्लॉइड टाईपचे क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतात. दॅट इज 2N = 32 क्रोमोझोम पाहायला भेटतात. आणि मेल हे हॅप्लॉइड असतात, N = 16 क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतात. सेक्स डिटर्मिनेशन हनीबीज मधमाशीमध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये ज्या फिमेल्स आहेत ते फिमेल्स डिप्लॉइड असतात. डिप्लॉइड म्हणजे तिथे 32 क्रोमोझोम प्रेझेंट असतात आणि हॅप्लॉइड म्हणजे मेल हॅप्लॉइड असतात, म्हणजे 16 क्रोमोझोम प्रेझेंट असतात. द फिमेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड एग्स. फिमेल काय करतात, हॅप्लॉइड एग्स प्रोड्यूस करतात बाय द मिओसिस. आता आपल्याला इथं लक्षात ठेवायचं इट इज अन टाईप ऑफ सेल डिव्हिजन. इथून पाठीमागं पण मी सांगितलं, जेव्हा मिओसिस होत असेल, मिओसिस होत असताना डिप्लॉइडकडून 2 हॅप्लॉइड सेल्स आपल्याला पाहायला भेटतात आणि जेव्हा मायटोसिस होतं तेव्हा डिप्लॉइड सेलकडून 2 डिप्लॉइड सेल तयार होत असतात. तर पहा, फिमेलमध्ये मिओसिस ही प्रोसेस होते, तर फिमेलमध्ये आपल्याला 32 क्रोमोझोम पाहायला भेटतात. म्हणजेच इथं काय होणार, मिओसिस होतं आहे म्हणजे डिप्लॉइड करून आपल्याला काय भेटणार, तर 2 हॅप्लॉइड गॅमेट्स पाहायला भेटणार. म्हणजे द फिमेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड एग, दॅट इज N = 16 बाय मिओसिस. म्हणजे हॅप्लॉइड एग मिओसिस होतं आहे, फिमेलमध्ये मिओसिस होतं आहे म्हणजे ते काय प्रोड्यूस करणार, तर हॅप्लॉइड क्रोमोझोम प्रोड्यूस करणार. दॅट इज N = 16. परंतु मेलमध्ये काय आहे, मेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड स्पर्म. मेल का प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पर्म करतात, कारण मेलमध्ये ऑलरेडी हॅप्लॉइडचे स्पर्म प्रेझेंट आहेत. हॅप्लॉइड करून हॅप्लॉइडच फॉर्म होतात. म्हणजे मायटोसिस म्हणजे काय, जर तिथं डिप्लॉइड असते तर डिप्लॉइड करून डिप्लॉइडच फॉर्म होतात. तसंच जर मेलमध्ये हॅप्लॉइड स्पर्म प्रेझेंट आहे तर त्या मेलमधून काय होणार, तर हॅप्लॉइडचं स्पर्म फॉर्म होणार. दॅट इज N = 16 बाय मायटोसिस. मेलमध्ये होतं आहे मायटोसिस, फिमेलमध्ये होतं आहे मिओसिस. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर इफ द एग इज फर्टिलाइज बाय द स्पर्म, जेव्हा एग हे स्पर्मला फर्टिलाइज करतात, द झायगोट डेव्हलप इंटू डिप्लॉइड फिमेल, दॅट इज 2N = 32. म्हणजेच जेव्हा एग हे काय करतायत, म्हणजेच एग हॅप्लॉइड एग हे काय करतात, हॅप्लॉइड स्पर्मला काय करतायत, जेव्हा त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं तेव्हा झायगोट जो फॉर्म होतो हा डिप्लॉइड होतो आहे. म्हणजे हॅप्लॉइडकडून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. डिप्लॉइड झायगोटमध्ये 32 तिथं तयार होतात. पहा, जे क्रोमोझोम आहेत त्याच्यामध्ये क्वीन आणि वर्कर असतात. या मधमाशीमध्ये हे टाईप आहेत, क्वीन असेल, वर्कर असेल. हे अशा प्रकारचे टाईप क्वीनमध्ये पाहायला भेटतात. क्वीन म्हणजे राणी माशी, देन वर्कर म्हणजे काम करणारी माशी, कामकरी माशी असं त्यांना म्हटलं जातं. जेव्हा आपण इकडं क्रॉस पाहणार आहोत तेव्हा व्यवस्थितरित्या आपल्याला समजेल. आणि जेव्हा अनफर्टिलाइज एग डेव्हलप होतात इंटू हॅप्लॉइड फिमेलमधून जेव्हा अनफर्टिलाइज एग फॉर्म होतात तेव्हा त्यांच्यामध्ये हॅप्लॉइड नंबरचे क्रोमोझोम असतात, दॅट इज 16, आणि ह्या असतात ड्रोन. त्यांना ड्रोन म्हणून
म्हणून ओळखलं जातं बाय वे ऑफ पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिस म्हणजे विदाऊट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन दे फॉर्म कॉल्ड ॲज अनफर्टाईल. त्यांना अनफर्टाईल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यानंतर द डिप्लॉइड फिमेल गेट डिफरन्शिएटेड इंटू आयदर वर्कर, स्टराईल फिमेल ऑर क्वीन. म्हणजे आपण थेरॉटिकल पार्ट आपण पाहिला, ज्या डिप्लॉइड फिमेल इथं फॉर्म होतात पहा, कुठं फॉर्म होतात, जेव्हा इफ द एग इज फर्टिलाइज स्पर्म दी झायगोट डेव्हलप इंटू हॅप्लॉइडनी दोन्ही फर्टिलाइज केलं स्पर्म आणि एग, तर डिप्लॉइड झायगोट जो फॉर्म होतो त्या फिमेल होतात ह्या डिप्लॉइड. तर डिप्लॉइड फिमेलमध्ये सुद्धा दोन टाईप आपल्याला पाहायला भेटतात, वर्कर आणि क्वीन. वर्कर ह्या स्टराईल असतात आणि क्वीन ह्या फर्टाईल असतात. आणि स्टराईल आणि फर्टाईल म्हणजे काय, तर स्टराईल म्हणजे एक्झॅक्ट त्या फर्टिलायझेशन त्यांच्यापासून होत नाही आणि त्यांच्यापासून गॅमेट फॉर्मेशन होऊ शकत नाही. परंतु काही क्वीन अशा असतात त्या फर्टाईल असतात. कशा असतात, फर्टाईल. फर्टाईल म्हणजे फिमेलमध्ये सुद्धा दोन टाईपचे जे मेल आणि फिमेलमध्ये दोन टाईप आपल्याला पाहायला मिळतात. वर्कर ह्या स्टराईल असतात आणि क्वीन ह्या फर्टाईल असतात. तर आपल्याला क्रॉस केल्याच्या नंतर हा सगळा थेरॉटिकल पार्ट समजणार आहे. तर इथं काय सांगितलं आहे, एक्झॅक्ट इथं पॅरेंट्स फिमेलमध्ये काय असतात, तर डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. डिप्लॉइड क्रोमोझोम असतात ते 32 आणि मेलमध्ये असतात ते हॅप्लॉइड. आणि जेव्हा त्यांच्यापासून गॅमेट्स पडतात, मिओसिस होते बा, फिमेलमध्ये मिओसिस होते. मिओसिस होत असताना डिप्लॉइडकडून हॅप्लॉइड फॉर्म होतात. काय होतात, हॅप्लॉइड. दोन हॅप्लॉइड फॉर्म होतात. म्हणजे जेव्हा 2n असतं त्या 2n पासून दोन सिंगल n आपल्याला पाहायला भेटतात, तिथं होतं मिओसिस. आणि जेव्हा डिप्लॉइड असेल आणि डिप्लॉइडकडून डिप्लॉइडच फॉर्म होतो तेव्हा तिथं मायटोसिस होतं. आता फर्स्ट फिमेलमध्ये काय होणार आहे, मिओसिस होणार आहे. काय होणार आहे, मिओसिस. आता जेव्हा मिओसिस होतं तेव्हा काय होणार, फिमेलमध्ये दोन गॅमेट सेपरेट होणार. दॅट इज डिप्लॉइडकडून हॅप्लॉइड दोन गॅमेट म्हणजे 32 आहेत, म्हणजे दोन्हीचा हाफ पार्टिशन होणार 16 NN. म्हणजेच मिओसिस झालं इथं. आणि ते मिओसिस झाल्याच्यानंतर परत इकडं मेलचा विचार करायचा. मेलमध्ये मायटोसिस ही प्रोसेस होते. मायटोसिस होत असताना काय होते, जेवढे त्यांच्याकडे ऑलरेडी क्रोमोझोम आहे तेवढेच परत फॉर्म होणार. N=16. त्यांच्याकडे ऑलरेडी हॅप्लॉइड आहेत, मग ते हॅप्लॉइडच फॉर्म करणार. जर डिप्लॉइड असते तर त्यांनी डिप्लॉइडच फॉर्म केले असते 32. परंतु मेलमध्ये 16 क्रोमोझोम आहेत हनीबीजमध्ये, तर ते 16 क्रोमोझोमच गॅमेट्समध्ये फॉर्म करणार मायटोसिस थ्रू. तर त्याच्यानंतर काय होणार, आता हे जे तयार झालेत आता गॅमेट्स तयार झाल्याच्यानंतर त्यांचं काय होणार, क्रॉसिंग होणार. म्हणजे एक्झॅक्ट फर्टिलायझेशन होणार. आणि F1मध्ये जी ऑफस्प्रिंग तयार होती ती ऑफस्प्रिंग आपल्याला पाहिजे. तर फर्स्ट आपल्याला फिमेल जे आहे त्या फिमेलमध्ये 2 हॅप्लॉइड गॅमेट झालेत तयार आणि मेलमध्ये एकच हॅप्लॉइड गॅमेट आहे. तर पहा, फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर आपण काय सांगतो, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल विथ फ्युजन ऑफ हॅप्लॉइड फिमेल. मग आपण काय करणार, हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेलचा काय करणार, फ्युजन करणार, त्यांचा क्रॉस करणार. तेव्हा आपल्याला N=16 आणि N=16 यांचा क्रॉस केल्याच्या नंतर मेल आणि फिमेलचा आपण क्रॉस करतोय. मेलमधलं एकच कॅरेक्टर आपण का घेतलं, कारण हॅप्लॉइड आणि हॅप्लॉइडचंच आपण फर्टिलायझेशन करू शकतो आणि त्याच्यापासून ऑफस्प्रिंग भेटू शकतं. म्हणजेच हॅप्लॉइड फिमेलचे कॅरेक्टर क्रोमोझोम घेतले 16, देन मेलचे क्रोमोझोम घेतले 16. यांचं काय आलं, 2n=32. किती आले, 32 क्रोमोझोम आले. म्हणजे जेव्हा काय सांगितलं इथं कॅरेक्टर पहा, इफ द एग इज फर्टिलाइज बाय स्पर्म, जेव्हा ह्या एगने फिमेलने स्पर्मला फर्टिलाइज केलं तेव्हा काय फॉर्म झालं, द झायगोट डेव्हलप डिप्लॉइड फिमेल. झायगोट डेव्हलप झाला डिप्लॉइड फिमेल. 2n=32 आणि 32 म्हणजे डिप्लॉइड फिमेल फॉर्म झाल्या. ह्या डिप्लॉइड फिमेल फॉर्म झाल्या आणि त्याच्यामध्ये 2 टाईपच्या फिमेल आपल्याला पाहायला भेटतात, क्वीन आणि वर्कर. या 32मध्ये क्वीन आणि वर्कर आपल्याला पाहायला भेटतात. परंतु त्याच्यानंतर आपला रिमेनिंग एक गॅमेटचा एक्झॅक्ट गॅमेटपासून डायरेक्टली जनरेशन तयार होते ते विदाऊट फर्टिलायझेशन कॉल्ड पार्थिनोजेनेसिस. तर पहा, आपण एका फिमेल एगचा स्पर्मशी काय केला, क्रॉस केला, फर्टिलायझेशन केलं. त्याच्यानंतर आपल्याला डिप्लॉइड फिमेल पाहायला भेटली, वर्कर आणि क्वीन. तर त्याच्यानंतर आता एक हॅप्लॉइड कॅरेक्टर राहिलेले आहेत, तर ते हॅप्लॉइड क्रोमोझोम आहेत फिमेलमध्ये राहिलेले. तर ह्या पहा, हे जे त्याची जे N=16 म्हणजे एक सिंगल क्रोमोझोम राहिलेले आहेत हॅप्लॉइड क्रोमोझोम. यांच्यापासून सुद्धा काय होतं आहे, गॅमेट फॉर्म होतात. F1 जनरेशन होतं आहे. पहा, F1मध्ये ते हॅप्लॉइड मेल फॉर्म करतात. काय करतात, हॅप्लॉइड मेल. आता इकडं आपण पाहिलं त्यांनी डिप्लॉइड फिमेल फॉर्म केल्यात, त्याच्यामध्ये वर्कर आणि क्वीन आहेत. आता इथं हॅप्लॉइड मेल फॉर्म केल्यात. कोण केल्यात, हॅप्लॉइड मेल विथ द प्रोसेस ऑफ पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिसमध्ये इथं काय केलं त्यांनी,
विदाऊट फर्टिलायझेशन, इथं कोणाशी त्यांनी फर्टिलाइज झाले नाहीत हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, डायरेक्टली त्यांनी F1मध्ये हॅप्लॉइड मेल फॉर्म केलं विथ द प्रोसेस ऑफ पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिस मीन्स व्हॉट? विदाऊट फर्टिलायझेशन दिस प्रोसेस इज ऑकर अँड दे फॉर्म हॅप्लॉइड मेल गॅमेट. हॅप्लॉइड मेल गॅमेट त्यांनी फॉर्म केलेत विदाऊट फर्टिलायझेशन, सो इट कॉल्ड पार्थिनोजेनेसिस. म्हणजे इथं सांगितलं आहे पहा, अनफर्टिलाइज एग डेव्हलप. हे अनफर्टिलाइज एग म्हणजेच अनफर्टिलाइज म्हणजे पार्थिनोजेनेसिस झालं आहे. अनफर्टिलाइज एग डेव्हलप इन टू हॅप्लॉइड मेल फॉर्म झालं. अनफर्टिलाइज एग कोणतं झालं फॉर्म? हॅप्लॉइड मेल. N इज इक्वल टू 16. म्हणजे मेलचं जे क्रोमोझोम आहेत हे काय आहेत? हॅप्लॉइड क्रोमोझोम मेलमध्ये प्रेझेंट असतात, मेल हनीबीजमध्ये. मग हे काय झालं? अनफर्टिलाइज एग डेव्हलप हॅप्लॉइड फिमेल, N इज इक्वल टू 16 आणि हॅप्लॉइड मेल. आणि ह्या मेलचं नाव काय तर ड्रोन माशी म्हटलं जातं. बाय पार्थिनोजेनेसिस, बाय द वे ऑफ पार्थिनोजेनेसिस विदाऊट फर्टिलायझेशन देअर इज हॅप्लॉइड गॅमेट फॉर्म. म्हणजे फर्स्ट आपण या दोन्हींचा क्रॉस केला, हॅप्लॉइड फिमेल हॅप्लॉइड मेल, तेव्हा आपल्याला डिप्लॉइड फिमेल पाहायला भेटल्या, वर्कर आणि क्वीन. त्याच्यानंतर जेव्हा एक हॅप्लॉइड फिमेल गॅमेट राहिलं, त्याच्यापासून पार्थिनोजेनेसिस प्रोसेस झाली आणि हॅप्लॉइड मेल फॉर्म झालं. त्या हॅप्लॉइड मेल हनीबीचं नाव काय आहे तर ड्रोन. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितलं द डिप्लॉइड फिमेल. आता डिप्लॉइडचा विचार करायचा. डिप्लॉइड फिमेल 32 क्रोमोझोम आहेत. डिप्लॉइड फिमेल गेट डिफरन्शिएट इंटू, ह्या दोन ज्या डिप्लॉइड फिमेल तयार झाल्यात पहा, इथं डिप्लॉइड फिमेल तयार झाल्यात, यांच्यामध्ये डिफरन्शिएट होतं. डिफरन्शिएट इंटू आयदर वर्कर आणि क्वीनमध्ये त्यांचं डिफरन्शिएट झालं आहे. वर्कर ह्या स्टराईल आहेत. कशा आहेत? स्टराईल म्हणजे अनफर्टिलाइज. कशा असतात त्या? वर्कर ह्या स्टराईल आहेत. म्हणजे फिमेल प्रोड्यूस झाल्यात. फिमेलमध्ये सुद्धा 2 पार्ट आपल्याला पाहायला भेटतात, वर्कर आणि क्वीन. वर्कर ह्या स्टराईल आहेत तर क्वीन ह्या फर्टाईल आहेत. तर स्टराईल म्हणजे एक्झॅक्ट कशा? त्या अनफर्टाईल असतात. त्यांच्यामध्ये दे डू नॉट फर्टिलाइज, म्हणजे फर्टिलायझेशन त्यांच्यामध्ये होत नाही आणि गॅमेट फॉर्मेशन होत नाही. त्या वर्कर अशा असतात स्टराईल. म्हणजे डिप्लॉइड फिमेल फॉर्म झाल्यात, फिमेलमध्ये पण 2 सेपरेट फॉर्म झाल्यात. वर्कर या स्टराईल आहेत, अनफर्टाईल आहेत, त्यांच्यापासून फर्टिलायझेशन होत नाही आणि गॅमेट पण फॉर्म होत नाहीत. परंतु नेक्स्ट काय सांगितलं आहे? फिमेलमध्येच क्वीन पण फॉर्म होत आहेत. त्या 32मध्येच क्रोमोझोममध्येच फिमेल पण एक क्वीन फॉर्म होते. त्या क्वीन कशा आहेत? फर्टाईल आहेत. कशा आहेत? फर्टाईल. आता वर्कर स्टराईल आहेत आणि क्वीन कशा आहेत? फर्टाईल म्हणजे त्या फर्टिलायझेशनसाठी एबल असतात. तर पहा, ह्या फिमेलच काय करतात, त्यांचं जर एक हनीबी कोंब आपण घेतलं तर त्या हनीबी कोंबमध्ये एक रॉयल जेली फूड त्या ऑब्झर्व करतात आणि त्याच्यामुळे त्या काय होतात? फर्टाईल बनतात. सो टुडे वी स्टॉप हिअर, रिमेनिंग पार्ट वी सी इन नेक्स्ट लेक्चर.